नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया, काळाची एवढी पडेल बाजे भा, सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, आनिक सोयरी भली भली, काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया, काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. विठ्ठलया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. समचरण सरोजम सांद्रनीलाभुदाभम, जगन्निहितपानी मंडनं मंडनानं, तरोन तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, महायोगपीठे तटे भीमरथ्यं, वरं पुण्डलिकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दमन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा. करू प्रथम नमन, दुसरे चरण संदांजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विधेंचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनियादा. असे असणार अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकाराम महाराज. तुकोबारायांचा अभंग नोहे नोहे तर या वारकरी संप्रदायाचा कळस झाले. तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. असे असणारे अधिकार संपन्न साधू श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आजच्या दिवसाकरिता पोषक असा 4 चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विढा मनुराजा एक देह पुरी, असे नांदतो त्यासे दोहे नारी. मन या देहपुरी नगराचा राजा आहे. एकदा का मन ताब्यामध्ये आलं की बाकीची इंद्रिय कुठेही पळत, बाकीची इंद्रिय कुठे हलत नाही. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं, मन एकदा का तुमच्या ताब्यामध्ये आलं की बाकीचे इंद्रिय कुठेही पळणार नाहीत. म्हणून तुम्ही पहिल्यांदा मनाला ताब्यामध्ये ठेवा, बाकीचे इंद्रिय तुमची कुठेही जाणार नाही. तुकोबारायांनी कळवळून सांगितलं, अरे मना या मायाजाळात अडकू नको, आयुष्य कमी होत चाललंय. महिला मंडळ, ज्या तुमच्या मुलाचा वाढदिवस तुम्ही दरवर्षी घालताय, प्रत्येक वर्षी तुमच्या मुलाचं आयुष्य कमी होत चाललंय का नाही? कालचा गेलेला दिवस पुन्हा येणार आहे का? एक एक दिवस आपण आयुष्यातला कमी करत चाललोय का नाही? अरे किती आयुष्य आपल्याला या कलियुगामध्ये. आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य भेटलं, पण 100 वर्ष सुद्धा कोणी जगत नाही. सगळीकडे महाराज 2 नंबरचा कार्यक्रम सुरू आहे का नाही? शेतामध्ये जर आपण एखादं पीक लावलं, भाजी लावली, टोमॅटो लावला, बटाटो लावला, तर ते लवकर येण्यासाठी आपण काय फवारणी करतो? औषध करतो का नाही? शेतकरी सगळे खरं बोलायचं करतो का नाही? मग ते औषध तुम्ही लवकर उत्पन्न मिळावं म्हणून औषध फवारणी करताय, ते तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे का? चांगलं आहे का? नाही. हे सगळं कळतंय पण वळत नाही. अरे वर्णन करत असताना किती गोड आहे का? कपडे झाली छोटी, कपडे झाली छोटी, लाज कुठून येणार आहे महाराज? येणार आहे का? लाज येणार नाही. अन्न झालं हायब्रिड, आरोग्य कुठून येणार आहे? येणार आहे? नाही येणार. ऐका,
माणूस झाला पैशाचा, माणुसकी कुठून येणार? येणार? अरे माणूस झाला पैशाचा, माणुसकी कुठून येणार? अरे भक्ती झाली स्वार्थी, अरे देव कुठून येणार? देव येऊ शकत नाही. देव भेटावा वाटतोय पण स्वार्थ जात नाही, स्वार्थ जात नाही. आयुष्य कमी होत चाललंय. अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. काय भजनासी उरले ते पाहेगा. हो ऐका, अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय. अर्ध आयुष्य झोपेत, औट हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खाऊन आयुष्य निघाले, अर्ध आयुष्य झोपेत गेलं आणि उरलेल्या अर्ध्या आयुष्यामध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय. लहानपणामध्ये काय आयुष्य निघून गेलं, काय आजारपणात निघून गेलं. हातात काय शिल्लक आहे महाराज? आहे का हातात काय शिल्लक? औट हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. काही हातात शिल्लक राहिलं नाही. तुकोबराय सांगतात, अरे मना आयुष्य निघून चाललंय, तो काळ टपून बसलाय. अरे घडी घडी काळ वाट याची पाहे. काळ वाट बघतोय, हे जाणार आहे. जाणार आहे का नाही? माणसं पैशाची घमेंड करतात. अरे कितीही पैसा असू द्या, एकदा मरण आलं की कोणी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. एकदा बुलावा आला की कोणी थांबू शकत नाही. या मायाजाळात आपण अडकतो. अरे कितीही पैसा असू द्या, तुम्हाला कोणी सोडवू शकणार? कितीही पैसा तुम्ही कमवून ठेवा. काय काय लोक अख्खं आयुष्य खर्ची घालतात पैसा कमवण्यासाठी, पण आयुष्य जगायचं मात्र विसरून जातात का नाही? अरे कितीही पैसा साठवा, यम न्यायला आला ना, कपातलाच्या कपात, बशीतलाच्या बशीत बुवा. बशीतलाच्या होटापर्यंत सुद्धा पोचणार, पोचणार. सगळं तिथल्या तिथंच गेला. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा, नाही भरोसा. पण या मायाजाळात आपण अडकतो, या विषयांमध्ये अडकतो. अरे क्षणिक सुखासाठी आपण आपलं आयुष्य खर्ची घालतो, पण सुख भेटत नाही. भेटत महाराज. विषयाचं सुख कसं आहे सांगू? भर दुपारी 12 वाजता शेतामध्ये बांगलणी करत असताना ढगाच्या आडाला सूर्य जावा आणि काय येतं? आभाळ येतं का नाही? सगळीकडे आभाळ येतं. आपल्याला काम करत असताना काय वाटतं? बरं वाटतं का नाही? सावली आली, आपण जोमाने काम करायला सुरुवात करतो, पण वाऱ्याची झुळूक येते, ढग बाजूला जातात, पुन्हा उन्हामध्ये तडपावं लागतं का नाही? त्या पद्धतीनं विषयाचं सुख आहे, क्षणिक सुख आहे. त्या सुखासाठी आपण कडू असणारा संसार गोड करून घेतला आणि गोड असणारा परमार्थ मात्र आपल्याला कडू वाटू लागला का नाही? अरे विषयामध्ये अडकू नका. 6 प्रकारचे विषय आहेत. शब्द 5 प्रकारचे विषय आहेत. शब्द, रूप, रस, स्पर्श आणि गंध. या 5 विषयांनी 5 जणांचा घात केलाय. कुरंग, मातंग, पतंग, मीन आणि भृंग. कुरंग म्हणजे काय माहितीये? कुरंग म्हणजे हरिण. हरणाला जर पारद्यानं पकडायचं झालं तर पारधी काय करतो माहितीये का? काय करतो माहितीये? जाळं टाकत नाही, जाळ्यात घावते ते. एवढं चप्पळ असतंय ते, जाळ्यात घावत नाही. हरणाला जर पकडायचं झालं तर पारधी काय करतो? बीन नावाचं एक वाद्य असतं, ते वाद्य वाजवतो आणि त्या वाद्याच्या नादावरती ते हरिण
एवढं देह भान विसरून जातं आणि त्या नादाच्या दिशेने, त्या ध्वनीच्या दिशेने ते हरिण येत असतं. आणि जवळ आल्यानंतर दुसरा पारधी झाडाच्या पाठीमागून बाण साधून बसलेला असतो. हित हरिण पोहोचलं की बाण हरणाला लागणार. दुसरा पारधी बाण साधून बसलेला असतो. ऐका, एक पारधी ते बिन नावाचं वाद्य वाजवतोय. हरिण चालत येत, पारधी वेळ साधतो आणि बाण सोडल्यानंतर तो बाण हरणाच्या काळजात येऊन घुसतो. ते हरिण खाली पडतं आणि खाली पडल्यानंतर आता शिकार सापडले म्हटल्यानंतर वाद्य वाजवत बसेल का? ते पारधी वाद्य वाजवायचं बंद करतो आणि अंत वेळेस ते हरिण त्या पारध्याला म्हणतंय, अरे पारध्या, हे वाद्य वाजवायचं थांबू. अब क्या देखत है पारधी, पुरा लगा है घाव. जब लग सास शरीर मा, तब लग बीन बजाव. ते हरिण ओरडून सांगतंय, अरे पारध्या, हे वाद्य वाजवायचं बंद करू नको. बाण काळजात घुसलाय. आता हरणाला माहितीये मी मरणार आहे, पण मरणाच्या जवळ पोचल्यानंतर सुद्धा विषयातनं बाहेर पडायला तयार नाही. एवढं पर्यंत तरी ठीक होतं. ते हरिण पुन्हा पारध्याला सांगतंय, अरे पारध्या, सर को काटो ताड़ न करो, मांस पकाओ खाओ. मेरे चमड़े आसन बैठे, सुरस रागी न गाव. अरे पारध्या, तू माझे शिकार केलेस, मला माहितीये. तू माझं मांस शिजवून तुझ्या लेकरा बाळांना खाऊ घालशील, माझं मुंडकं छाटशील, पण हे पारध्या, माझं कातडं तुझ्या काही उपयोगाचं नाही. किती विषयात गुरफडते महाराज. ऐका, ते हरिण सांगतंय, पारध्या, माझं कातडं तुझ्या काही उपयोगाचं नाही. तू ज्या ज्या वेळेस हे वाद्य वाजवशील ना, त्या त्या वेळेस खाली बसायसाठी माझं कातडं अंतर आणि त्याच्यावरती बसून तू वाद्य वाजव. सरको काटो ताड़ न करो, मांस पकाओ खाओ. मेरे चमडे आसन बैठे, सुरस रागी न गाव. एवढं विषयात गुरफडतंय, विषयातनं बाहेर निघत नाही. अरे विषयात अडकत जाऊ नका. कुरंग मातंग, मातंग म्हणजे हत्ती. हत्तीला पकडायचं झालं तर शिकारी जंगलात भला मोठा खड्डा खणतो, वरनं पालापाचोळा टाकतो. हत्तीनीची प्रतिकृती त्या ठिकाणी उभी केली जाते आणि त्या हत्तीनीच्या प्रतिकृतीकडे पाहून हत्ती पळत येतो आणि त्या खड्ड्यात पडतो. विषय किती वाईट आहे महाराज. कुरंग, मातंग, पतंग. पतंग नावाचा किडा आहे, माहिती ना सगळ्यांना. देवाऱ्यात तुम्ही पंती लावली असेल, पंती लावताना, पंती लावल्यानंतर त्या पंतीच्या आजूबाजूला तुम्हाला किडे मेलेले दिसतात का? त्याचं नाव पतंग नावाचा किडा आहे. तो दीपी पतंग आलिंगन ज्ञानोबाऱ्यांनी वर्णन केलंय. ते तर त्याच अचूक मरण आणि सेवी विषया चरण आत्मघाता. ज्ञानोबाराय सांगतात, त्या पतंग नावाच्या किड्याला वाटतं ती पंती पेटत असते ना, ती ज्योत पेटत असते, त्या किड्याला वाटतं किती सुंदर फूल आहे, फूल म्हणून त्याच्यावरती बसायला जातं आणि करपटून मरून जातं. विषय एवढा वाईट आहे महाराज. कुरंग, मातंग, पतंग, मीन. मीन म्हणजे मासा. ह्यांनी सांगितलं जाळं टाकून. मीन म्हणजे मासा. मासा पकडायचं झालं तर काय करतो मच्छीमार? काय करतो? पहिल्यांदा गांडूळ, दानव आपण काय काय म्हणतात ठिकाणी, पहिल्यांदा दानव पकडतो, गांडूळ पकडतो, त्या गांडळाचे मधून 2 भाग करतो. आता गांडूळ मधी जरी 2 भाग केले तर एक भाग इकडं जाईल, एक भाग तिकडं जाईल, पण मरत नाही. त्या गांडळाला तो मच्छीमार त्या घळामध्ये अडकवतो आणि गर 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 भिरकवून तो घळ पाण्यात फेकतो. घळ पाण्यात फेकल्यानंतर माशाचं लक्ष जातं. आता माशानं थांबावं का नाही? ते गांडूळ वरडून सांगतंय, अरे माशा, माझ्याकडे येऊ नको. पण ऐकल तो मासा आहे का?
ते गांडूळ वरडून सांगतय, अरे मता मता मेरे लिए, मैं आधा हुआ हूं तेरे लिए, अरे तू जो आएगा मेरे लिए तो ऊपर बैठा है तुझा बाप तेरे लिए, अरे येऊ नको रे. ते गांडूळ ओरडून सांगते माशाला, पण माशानं थांबाव का नाही. मासा कुठला ऐकतोय, 120च्या स्पीडनं मासा सान 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 करत अंतर कापत तो मासा जातो आणि त्या गांडाळाला खाण्यासाठी जडब घालतो आणि घसा तुटून मरावं लागतं. आमिषाच्या मिसे गळगिळी मासा आणि तुटोनिया घसा मरण पावे. घसा तुटून मरावं लागतं एवढा विषय वाईट आहे. मीन आणि भुंग, शेवटचा भुंगा. भुंगा माहितीये ना, सागवानाची लाकडं कडा कडा फोडणारा भुंगा. भुंगा माहितीये ना, भुंगा. अय भुंगा, भुंग्याचं वैशिष्ट्य आहे, शेकडो मैल अंतर पार करून भुंगा पराक्कन सेवन करण्यासाठी कमळाच्या फुलावरती बसतो. आता कमळाच्या फुलाचं वैशिष्ट्य काय आहे, सूर्य उदयाला आला की कमळाचं फूल उमलतं आणि सूर्य अस्ताला गेला की कमळाचं फूल बंद होतं. कळतंय ना, सूर्य अस्ताला गेल्यानंतर कमळाचं फूल बंद होतं. दुपारच्या 12 वाजता भुंगा भुंग 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 करत त्या कमळाच्या फुलावरती येऊन बसतो. पराक्कन सेवन करण्यासाठी कमळाच्या फुलाकडे येतो. बसल्यानंतर संध्याकाळच्या 7 वाजल्या, बघता बघता 8 वाजल्या. आता तरी घराकडे जावं का नाही, अय जावं का नाही हा. पण भुंगा काय तिथनं उठायला तयार नाही. अरे रात्रीच्या 12 वाजल्या तरी सुद्धा भुंगा काय घराकडे जायला तयार. अरे जा येड्या, घरी बायकापोर वाट बघत असतील, पण भुंगा जात नाही. गावात पण बरेच भुंगे आहेत, आहे का नाही. त्यांना एकदा गुत्त्याव गेले की मग दिवस उजाडल्याला बी कळत नाही ना मावळल्याला पण कळत नाही. या अरे भुंग्या, अरे जा घरी, तुझी बायका पोरं वाट बघत असतील, पण भुंगा ऐकत. भुंगा पराक्कन सेवन करत बसलेला असतो. पहाटेच्या 3:30 वाजतात आणि हत्तीचा सगळ्या कळप त्या तलावाच्या ठिकाणी येतो. आता तुम्ही मला सांगा, कमळाचं फूल बंद झालेलं आहे, आतमध्ये काय आहे, भुंगा. त्या कमळाच्या फुलाच्या आतमध्ये तो भुंगा अडकलाय. सागवानाची लाकडं कडा कडा फोडणारा भुंगा. आवाज क्लिअर करा. त्याला त्या कमळाच्या कोमल पाकळ्या कुरतडायला वेळ लागणार आहे का, अय लागणार आहे. पण इच्छाच नाही महाराज त्याच्यातून बाहेर पडायची, इच्छा होत नाही त्यातून बाहेर निघायची. ते कमळाच्या फुलाच्या आतमध्ये अडकलंय. हत्तीचा कळप आल्यानंतर सगळे हत्ती तलावाच्या काठाला पाणी पित असतात. त्यातला एक हत्ती आपल्या सोंडेमध्ये ते कमळाचं फूल धरतो आणि तोंडात टाकतो. भुंगा कुठल्या गावाला गेला, हा अमरापूरला. कुठल्या गावाला गेला, मेलं का नाही मोकार. तिथनं जर उठून गेलं असतं तर मरायला लागलं असतं का नाही. आता तरी सावध व्हा, भुंग्याला सांगतोय, भुंग्याला आता तरी सावध व्हा. वेळच्या वेळ आपलं घरी पोचत जावा, बायका पोरं वाट बघत्यात हा. नाहीतर 7-8 वाजल्या 12 वाजल्या तरी काय गड्यासनी भान राहत नाही. म्हणून विषयामध्ये जर तुम्ही अडकला तर एक ना एक दिवस तुम्हाला मरावं लागणार आहे. तुकोबराय मनाला सांगतात, अरे मना, या माया जाळात तू अडकू नको. तुला त्या परमार्थाच्या दिशेने, भगवंताच्या दिशेने जायचं आहे. तुला त्या देवाला आपलंस करायचं आहे. कारण यातून सोडवणारा फक्त आणि फक्त या विश्वाचा मालक, या सृष्टीचा विधाता रुक्मिणी प्रती श्री विठ्ठल आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे तुझा सोडविला कोण,
तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या, यातून सोडवणारा फक्त तो आहे. ऐका, आवाज व्यवस्थित करा. आज एका आईचं पुण्यस्मरण आहे. संतांनी सुद्धा आईचं वर्णन करत असताना भरपूर अभंग लिहून ठेवले. मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. आवाज द्या, थोडा विको नॉर्मल द्यायचा. देह विसरी आपुला, जवळी घेता क्षीण गेला, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. या जगाच्या पाठीवर निस्वार्थ अंतकरणाने प्रेम करणारा जर कोणी व्यक्तिमत्व असेल तर ती म्हणजे फक्त आपली आई आहे का नाही. कधी स्वार्थ ठेवणार नाही. निस्वार्थ प्रेम आपल्या लेकरावरती ती आई करत असते. करते का नाही. लेकरू बाहेर जावं आणि लेकराने फोन करावा, आई उद्या सकाळच्या एसटीने, उद्या सकाळच्या बसने मी घरी येणार आहे. रात्रीपासून आईची लगबग सुरू होते. माझ्या लेकराला आवडणारे पदार्थ ती आई करत असते. तिच्या डोळ्याला डोळा रात्रभर लागत नाही. झोपल्यानंतर 1 वाजल्यानंतर उठते, घड्याळमध्ये टायमिंग बघते तर 1 वाजलेत. पुन्हा आईने झोपण्याचा प्रयत्न करावा. पुन्हा 3 वाजता उठावं, घड्याळाकडे बघावं, अजून किती वेळ आहे. पुन्हा आईने झोपावं. पुन्हा 5:30 वाजता आईला जाग यावी, आईने घड्याळ बघावं, अजून माझं लेकरू आता येणार आहे. पुन्हा आईने झोपावं. 6ला तर उठून सगळी तयारी आई करते आणि लेकराला 6:30 वाजता 7 वाजता आई फोन करते, बाळा अरे किती वाजता येणार आहेस तू. त्या मुलाने सांगावं, आई अगं काळजी करू नको, मी 9 वाजता बरोबर आपल्या गावात पोहोचतोय, मी गाडीला बसलोय आई, 9 वाजता मी घरी येणार आहे. 9च्या 9:15 झाल्या. आईची नजर रस्त्याकडे लागलेली असते. माझं लेकरू आत्ता येईल. लेकराला पाहण्यासाठी आई अंत करून भरून आलेलं असतं. माझं लेकरू येणार आहे. अरे स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. ज्याच्या जीवनात आई गेली ना, ज्याच्या जीवनातून बाप गेला, त्यालाच त्यांची किंमत जाऊन विचारा. ज्याच्या जीवनात आई आहे, ज्याच्यासाठी बाप आहे, त्याला कधीच त्यांची किंमत कळणार नाही. कळणार महाराज, नाही कळणार. अरे जो जन्माला आलाय ना, त्याला एक ना एक दिवस जाणं ठरलेलं आहे. या जगातले सगळे तुम्हाला फसवतील, पण मृत्यू ही अशी गोष्ट आहे कधीच तुमचा घात करणार नाही. मृत्यू ठरलेलाच आहे. ज्ञानोबा सांगतात, उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. अरे जो जन्माला आलाय त्याला एक ना एक दिवस जाणं ठरलेलंय. पण गेल्यानंतर किमान 20-25 लोकांनी तरी पाठीमागं आपलं चांगलं नाव काढावं. वाईट झालं हो. आपण गेल्यानंतर जर पाठीमागं लोक म्हणली ना वाईट झालं, तर आपल्या जीवनाची ती पोच पावती आहे. नाहीतर काही लोक गेल्यानंतर लोक म्हणतात बरं झालं, गावची पिढा गेली. विनोद सांगत नाही मी महाराज, सत्य परिस्थिती आहे. जीवन असं जगायचं, मेल्यानंतर किमान 20-25 लोकांनी तरी पाठीमागं आपलं नाव काढावं. अरे आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. या सृष्टीचा मालक भगवान श्री कृष्ण आईच्या प्रेमासाठी
यशोदा माईला आई म्हणत होता का नाही? एवढ्या लीला केल्या पण आईला कधीच कळून दिलं नाही की मी या सृष्टीचा मालक आहे. कारण देवाला माहिती होतं, यशोदा माईला जर कळालं मी श्रीकृष्ण या सृष्टीचा मालक देव आहे, तर देव म्हणून मला देवाऱ्यात बसवल, माझं लाड प्रेम होणार नाही, मला आईचं प्रेम पाहिजे. अरे विचारा, त्यांच्या 3 मुलींना विचारा, आज आई गेल्यानंतर माहेराकडे येऊ वाटतं का पुन्हा? आल्यानंतर डोळ्यासमोर आई उभी राहावी आणि आईचा प्रत्येक शब्द कानामध्ये वाजावा. घरात पाऊल टाकल्यानंतर आईची उणीव भासते का नाही? अरे तुमचा म्हातारा बाप असेल, त्याने काही नको करू द्या, तुमच्या दारात जर तुमचा म्हातारा बाप बसलेला असेल ना, कुणाची मिजास होणार नाही तुमच्या घराकडे वाकड्या नजरेनं बघायची. महाराज, ही ताकद घरातल्या म्हाताऱ्या बापात असते. आठवा सगळ्यांनी प्रसंग महाराज. अरे किती प्रेम आईने करावं. ऐका, बाळ्या नावाचा पोरग होत, प्रत्येक वर्गात जाईल त्या वर्गात पहिला नंबर काढायचं, प्रत्येक वर्गात त्याचा पहिला नंबर निघायचा. ऐका, बघता बघता 10वीची परीक्षा दिली, त्यात सुद्धा पहिला नंबर पटकवला. त्याचा सत्कार करण्यात आला आणि सत्कार झाल्यानंतर तो बाळ्या घरी आला आणि आईला म्हणू लागला, आई आई बघ ना, आई सगळी पोरं मला आज चिडवत होती, आई तुझी आई आंधळी आहे, तुझी आई कुरूप आहे. अगं आई, अगं मी बऱ्याच वर्षापासून तुला विचारतोय, आई तुला एक डोळा का नाही, सांग ना ग आई. ते पोरग कळवळून आईला विचारतय, आई सांगायला तयार नाही. आई सांगते, बाळ्या आता मी तुला काही सांगू शकत नाही, वेळ आल्यानंतर तुला कळेल. ते लेकरू बघता बघता मोठं होऊ लागलं, कॉलेजमध्ये गेलं, तिथं सुद्धा पहिला नंबर पटकावायला लागलं, जाईल त्या वर्गात पहिला नंबर, डिग्री घेतली आणि त्याचा भल्या मोठ्या पद्धतीनं सत्कार ठेवण्यात आला. सत्कार ठेवला, पालकांनी घरी येऊन सांगितलं, तुमच्या बाळ्याचा आज सत्कार आहे, त्याचा बाप नाही, किमान तुम्ही तरी त्याच्या सत्काराला शाळेत कॉलेजवर या. गुरुजींनी सांगितलं. आईने बाळ्याला विचारावं, अरे बाळ्या, गुरुजी घरी आले होते आणि त्यांनी मला सांगितलंय आज तुझा सत्कार आहे, तू का नाही मला सांगितलं? त्यावेळेस त्या बाळ्याने सांगावं, आई तू कॉलेजकडे यायचं नाही. अगं तुला बघितल्यानंतर सगळेजण मला चिडवतात, सगळेजण मला वाईट शब्द बोलतात, तू शाळेकडे यायचं नाही. त्या बाळ्याने सांगितलं तू येऊ नकोस, आणि तो बाळ्या सत्कारासाठी निघून गेला. पण ऐका ना, आईचं काळीजे, लेकराचा सन्मान होताना आईची अंतकरण कळवळलं आणि आईची आशा उत्पन्न झाली. आईला वाटलं माझ्या बाळ्याचा सत्कार झालेला मला बघायचा आहे. आई पाठीमागनं पळत पळत कॉलेजकडे गेली, जाईल त्याला हात करायची, मला कॉलेज पर्यंत न्या. एका व्यक्तीनं त्या आईला कॉलेज पर्यंत नेऊन सोडलं. कॉलेज मधून आत गेल्यानंतर गुरुजींचं लक्ष त्या आईकडे गेलं. गुरुजींनी ओळखलं, आज ज्याचा सत्कार सोहळा चाललाय त्या बाळ्याची आई आले. स्टेजवर मोठा सत्कार चालू आहे आणि गुरुजींनी त्या बाळ्याच्या आईला वरती बोलवलं. ती बाळ्याची आई स्टेजवर आली, सत्कार सोहळा पार पडला. बाळ्याला राग आला, आई तुला सांगितलं होतं ना मी आई येऊ नको,
अगं का आलीस आई? बघ ना तुझ्यामुळे मला पोरं किती वाईट बोलत होती, का आलीस? घरी आल्यानंतर त्या बाळ्याने आई बरोबर भांडणं करावी आणि घर सोडून निघून जावं. अरे लेकरू थोडं मोठं होऊ लागलं की आई बापा बरोबर भांडणं करायला सुरुवात करतं. ऐका, खाली बसलेले लक्ष देऊन ऐका. मी या कीर्तनाचा सार तुम्हाला सांगतोय. खऱ्या अर्थानं आई आपल्या डोळ्यासमोर उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. खाली बसा, काळजी करू नका, सगळं मी करतो. खाली बसा, वेळेत घेतो सगळं. खाली बसा, काही नका इकडे तिकडे करू. ऐका, बाळ्याने भांडणं केली आणि घर सोडून तो बाळ्या निघून गेला. शहरात आला, मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजरच्या पोस्टला बाळ्या लागला. चांगला पगार भेटायला लागला. बघता बघता 7-8 वर्ष उलटून गेली, पण बाळ्या कधी गावाकडे आला नाही. त्याला कधी वाटलं नाही माझ्या आईकडे जावं, कारण माझी आई कुरूप दिसते, तिला एका डोळ्याने दिसत नाही. बाळ्या आईकडे आला नाही. 7-8 वर्षानंतर बघता बघता ती आई मरण पावते. तरी सुद्धा बाळ्या गावाकडे जात नाही. मी तुझ्यासाठी जीवन जाळीले मी तुझ्यासाठी जीवन मस्तानात मी बांधली होती, कधी नाही आणले डॉक्टर नाही कसली दवाई. मी तुला तुले नाही मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. पुष्प फुलांची सजविली डोली, स्मशानात मी बांधली खोली. आई मरण पावली, आई मरण पावली, तरी सुद्धा तो बाळ्या आला नाही. नाही आला. 12-13 वर्षानंतर त्या बाळ्याचं काम गावाकडे निघावं आणि बाळ्या गावाला येतो. आल्यानंतर काम असतं, ते सगळं काम झाल्यानंतर बाळ्याची पावलं घराच्या दिशेने जातात, तर घराच्या अंगणामध्ये फुटभर गवत उगवलेलं असतं. तो बाळ्या घरामधून आतमध्ये जातो. ऐका रे, आई आणि लेकरू. बाळ्या घरातून आत गेल्यानंतर समोर दिवळी दिसते. आईचा फोटो असतो आणि त्या फोटोच्या बाजूला एक जर्जरीत कागद पडलेला असतो. झालेल्या जाळ्या बाजूला करत तो बाळ्या तो कागद उचलून आपल्या हातात घेतो. ती चिठ्ठी आईने लिहिलेली असते. बाळ्याने तो कागद हातात उचलल्यानंतर वाचायला सुरुवात केल्यानंतर त्यातलं पहिलं वाक्य होतं, बाळा अरे कसा आहेस रे तू? अरे किती वर्ष तुझी वाट बघितली पण तू आला नाहीस रे. अरे एवढा कसला राग होता? अरे
7-8 वर्ष निघून गेली तरी सुद्धा तू आला नाहीस रे बाळ्या. अरे तुझी वाट बघत होती मी, पण तू आला नाहीस रे. असला कसला राग होता बाळ्या. अरे कसा आहेस तू, बरा आहेस ना? त्या आईने लिहिलेलं पहिलं वाक्य होतं. त्या बाळ्याच्या लक्षात आलं माझ्या आईला लिहिता सुद्धा येत होतं. आईने पुढे जाऊन लिहिलं, ऐका. अरे बाळ्या, तू विचारायचं असणार रे मला एक डोळा का नाही, मी कुरूप का दिसते. ऐक बाळ्या, एवढ्या वर्षात मी तुला कधी सांगितलं नाही रे, कारण तुला दुःख वाटेल. ऐक बाळ्या. आणि त्या आईने त्यात लिहिलेलं होतं, ऐका. त्या आईने सांगितलं, अरे बाळ्या, मी जन्माला आले ना रे, तेव्हा सुद्धा मला 2 डोळ्यांनी दिसत होत. अरे बाळ्या, मी मोठी झाले ना, तरी सुद्धा मला 2 डोळ्यांनी दिसत होत रे. अरे तुझ्या बापा बरोबर माझं लग्न झालं तरी सुद्धा मला या 2 डोळ्यांनी चांगलं दिसत होत रे. पण मला दिवस गेले. तू पोटामध्ये असताना तुझा बाप आपली साथ सोडून निघून गेला, पण तू माझ्या गर्भात होतास रे. तुझ्यासाठी इथून पुढचं आयुष्य जगायचं ठरवलं आणि स्वतःला कसा तरी धीर दिला. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर बाळ्या तू जन्माला आलास रे. डॉक्टरांनी सांगितलं तुमचं लेकरू फार गोंडस दिसतंय, बाळ खूप गोड दिसतंय तुमचं. डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांचा आवाज बारीक झाला आणि डॉक्टर म्हणले, पण एक अडचण आहे. त्या आईने विचारलं, डॉक्टर साहेब अहो काय अडचण आहे? त्यावेळेस डॉक्टरांनी सांगावं, तुमचा बाळ्या दिसायला फार सुंदर आहे, पण त्याला एका डोळ्याने दिसत नाही. तो एका डोळ्यानेच पाहू शकतो, त्याला दुसरा डोळा नाही. आईने विनंती करावी, डॉक्टर काहीतरी करा, काहीतरी मार्ग काढा, पण माझ्या लेकराला 2 डोळ्यांनी दिसावं ही आईची धडपड असते. आईशिवाय कोणी करू शकत नाही. आई कळवळून सांगते, डॉक्टर अहो काहीतरी करा, पण माझ्या बाळ्याने 2 डोळ्यांनी हे जग बघितलं पाहिजे. डॉक्टरांनी सांगावं, तुमच्या बाळ्याला जर 2 डोळ्यांनी दिसावं असं वाटत असेल तर ऑपरेशन करून तुमचा डोळा त्याला बसवावा लागेल. काय आई महाराज. आईने सांगावं, डॉक्टर माझं लेकरू सोडलं तर आता मला दुसरा कोणी आधार नाही, आणि मी काय जास्त दिवस जगणार नाही. पिकलेलं पान कधीही गळून जाईल, पण माझं लेकरू आत्ताशी जन्माला आलंय. अजून माझ्या लेकरानं भरपूर काय जगून घ्यायचं आहे. माझा डोळा त्याला बसवा. आई तुझ्या मूर्ती अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार पिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार पिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार पिटणार हाडाची तू काळ करून गेले रक्ताचे पाणी, तुझ्यासारखे कृष्ण गाई गेले नाही कोणी. माझ्याची मोकला माझ्याची मोकला तुझी कुठ मुसाई अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार अनमोल
जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. आईचे उपकार नाही फिटू शकत महाराज, कितीही करा. अरे माहेरात तुमची माय जोपर्यंत आहे ना तोपर्यंत पुरींची पिशवी कधी मोकळी जाऊन ती देणार. अरे तिच्याजवळ काही नसू द्या, लसणाची एखादी पेंडी का होईना पण आपल्या लेकीच्या बरोबर देणार. अरे माहेरातली माय गेल्यानंतर आणि माहेरातला बाप गेल्यानंतर त्यांच्या मुलींना विचारा पुन्हा माहेराची पायरी चढू वाटते का? अरे संपलं सगळं महाराज. जोपर्यंत माय आणि बाप आहेत ना तोपर्यंत त्यांचा चांगला सांभाळ करा. अरे खऱ्या अर्थानं आई वडिलांविषयी असणारं आपलं प्रेम, मी कीर्तन सांगतोय सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. कारण किती जरी झालं तरी त्यांनी जे आपल्यासाठी केलंय त्याची परतफेड आपण करू शकणार नाही. अरे कितीही करा. आणि मी एक सांगतो, सगळ्यांनी ऐकून जा, एवढं वाक्य कीर्तनातून घरी न्या. घरातल्या माय बापाची सेवा प्रामाणिक करा. कुठल्या देवाला नाही जाता जमलं तरी काय हरकत नाही. सकळ तीर्थाचे धुरे आणि जे का माता पितरे, आई वडील, घरातला बाप म्हणजे आपला देव आहे. ऐका, माय वडिलांचं दर्शन घ्या. 2 लाख वेळा वाराणसीला गेल्यानंतर जे पुण्य पदरात पडतं ना, 3 वेळा पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्यानंतर जे पुण्य मिळतं ना ते माय बापाचं एकदा दर्शन केल्यानंतर पुण्य पदरात पडतं. हे माय बापाचं सामर्थ्य आहे. तुमचा बाप दमला, तुमची माय दमली, उठता येत नाही त्यांना. तुमचा बाप दमला, खोटवरती बसला, तुमची माय दमली, खोटवरती बसली, आणि त्या म्हाताऱ्या आईबापांचा तुम्हाला तिरस्कार होतो. पण ऐका, म्हाताऱ्या आईबापाची थुंकी खाली पडते, घरात घाण होते, तुम्ही राग करता. पण एक वाक्य सांगतो ऐका, तुमच्या माय बापाची थुंकी खाली पडत असेल, तुम्ही समोर जात असाल आणि तुमच्या या दोन्ही हाताने तुमच्या माय बापाची जर थुंकी झेलत असाल ना, तर या कीर्तनामध्ये सांगतो हे 2 हात या जगाच्या बाजारात तुम्हाला कुणाच्या समोर पसरावे लागणार नाहीत. एवढी ताकद माय बापामध्ये आहे, नाही पसरायची गरज लागणार. अरे बाप घराचा पाया असतो आणि आई घराचा कळस असते. दोघांशिवाय घराला पूर्णता येणार नाही. आई वडिलांना ओळखून चला. आईचं प्रेम आपल्यावरती असतं, आईशिवाय प्रेम नाही भेटणार महाराज. अरे अनाथाची माय म्हणून ज्यांना आपण ओळखतो, सिंधुताई सपकाळ ओळखतो का नाही? अरे काय प्रसंग होता. आई 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 किती आपल्या लेकरांसाठी धडपड करते. ऐका, माझं कीर्तन झालेलं आहे. आई आई आईचं अंतकरण आहे. ऐका, 9 वर्षाचा असताना लग्न झालं. 8 वाजता घरी उठणारी आता नांदायला गेल्यानंतर 4 वाजता उठावं लागत होतं. सासरा जर उठायला उशीर झाला तर लाता घालायचा, वाईट शब्द बोलायचा. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनातला प्रसंग आहे. चिंगी म्हणायचे सगळे. ऐका, अरे इतका प्रसंग गोडे. 2 मुलं झाली, 3रं मूल गर्भामध्ये होतं. पाटलाने संशय घेतला, मालकाला राग आला. 2 मुलांबरोबर आणि गर्भातलं 3रं मूल घेऊन घरातून हाकलून लावलं. घरातून बाहेर पडल्यानंतर एखाद्या अनाथालयामध्ये जावं आणि तिथून सुद्धा हाकलून बाजूला काढावं. अरे काय माय काय म्हणतात, माय कशाला म्हणतात. ऐका, लेकरासाठी स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा न करता लेकरासाठी धडपडत असते, तिला माय म्हणावं महाराज. ऐका,
स्मशानभूमीत जावं, प्रेताच्या कडेला पडलेलं पीठ आणि फुटलेलं खापर घेऊन चुलीवरती 3 विटांची चूल मांडावी आणि त्याच्यावरती ते भाजावं आणि अन्न पोटामध्ये घालावं. कारण अन्न खाल्लं नाही तर माझ्या गर्भात मूल आहे, ते कदाचित दगावू शकतं. खूप मोठा प्रसंग आहे, वेळ कमी आहे का? बघता बघता पुण्याला जावं, बस स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर भीक मागून लेकरांना जगवावं. अनाथ लेकरं सुद्धा बघता बघता जवळ आली, भरपूर लेकरं जवळ आली आणि भीक मागून ती सगळी उदरनिर्वाह करत होती. अरे आई कुणाला म्हणतात ऐका रे. जात असताना 3 मुलं असताना घरातून हाकलून लावलं होतं, पण अनाथाची माय म्हणून अख्ख्या जगाने आज ओळखावं. त्यांचं नाव आहे सिंधुताई सपकाळ. माय म्हणावं महाराज, माई कधी कमी पडत नाही. आईवरती बोलायला झालं तर भरपूर आहेत. 12 वाजलेत. 12 वाजून 7 मिनिटांनी बरोबर फुलं टाकणार आहे आपण. सगळेजण ताट बसा, एकदा ताट. सगळ्यांनी मनापासून भजन करायचंय. झालंय माझं कीर्तन, 5 मिनिटात सोडणार आहे मी. आई कितीही सांगायची झाली तरी संपणार नाही. अरे देव सुद्धा आईच्या प्रेमासाठी जर धडपड करत असेल तर आपण किती प्रेम केलं पाहिजे. आहे तोपर्यंत त्यांना चांगलं खाऊ घाला, बाकी काही सुद्धा नाही केलं तरी चालेल. सगळ्यांनी हातवर हातवर, सगळे हातवर करा. एका नादामध्ये सगळ्यांनी भजन करायचंय. विठोबा या काळाच्या फेऱ्यामधून आपल्याला सोडवणारा फक्त तो आहे. तुकोबराय म्हणतात, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, या माया जाळात तू अडकू नको. काळ आला जवळी ग्रासावया, काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. माय बाप सुद्धा तुम्हाला यातून बाहेर काढू शकत नाही. सोडवणारा फक्त तो आहे. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणिक सोयरी भली भले. तुमचे गण गोत सगन सोयरे, सोयरी धायरी तुम्हाला कोणी यातून वाचवू शकत नाही. एकदा बुलावा आला की जाणं हे ठरलेलंच आहे. देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल, जाणं ठरलेलंच आहे. म्हणून या सगळ्यातून वाचवणारा फक्त तो आहे. मरण कुणाला चुकणार आहे का? नाही चुकणार. आपलं मरण त्या देवाच्या ताब्यात आहे. कुणाच्या? बोला. देवाच्या ताब्यामध्ये आहे. मग आपलं मरण ज्याच्या ताब्यामध्ये आहे त्याचं स्मरण करायला आपल्याला मरण येतंय का? ज्ञानेश्वर माऊली